बुलेटिनच्या सुरुवातीलाच अजित पवार अपघात प्रकरणी एक मोठी बातमी आहे। बारामती विमानतळावर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकात 0 FIR दाखल झालाय। या प्रकरणी आता 0 FIR नंतर बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक पी हरिशेखरन यांनी महाराष्ट्र DG ऑफिसला एक पत्र लिहिलंय। कर्नाटकात दाखल 0 FIR आता महाराष्ट्र पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आलंय। तर रोहित पवारांनी खूप प्रयत्न केलेले होते महाराष्ट्रात FIR दाखल व्हावा यासाठी, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला तर जाऊन प्रयत्न करत होते, मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी कर्नाटकात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर कर्नाटकात हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमका कर्नाटकाच्या पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना काय लिहिलेलं आहे पत्र? हे 24 तारखेचं पत्र आहे आता जे समोर आलंय। बेंगलोरमध्ये कर्नाटकातल्या हा गुन्हा दाखल झाला होता। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या संपूर्ण प्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हा दाखल होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये रोहित पवार असतील किंवा त्याचे सहकारी असतील ते प्रयत्न करताना दिसत होते, मात्र महाराष्ट्रामध्ये कुठेही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळेच आता हा गुन्हा जो आहे हा बेंगलोर येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तो 0 ग्राउंडवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता तो महाराष्ट्र सरकारकडे वर्ग करण्यात आलाय। या संदर्भातलं पी हरिशेखरन जे IPS आहेत आणि डायरेक्टर जनरल अँड इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत कर्नाटकचे, त्यांना हे पत्र आता महाराष्ट्र सरकारच्या DG ऑफिसला लिहिलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने हा गुन्हा बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला वर्ग करा आणि या संपूर्ण प्रकरणी चौकशी केली गेली पाहिजे अशा पद्धतीचं हे पत्र आता आपल्याला समोर आलेलं दिसतंय। नक्कीच महाराष्ट्र पोलीस आता या अनुषंगाने काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।